सर्वांना दंडवत प्रणाम. पुन्हा एकदा उत्तर भारत दर्शन या मंदिर दर्शन या उपक्रमाअंतर्गत आपण दिल्लीतल्याच ग्रेटर नोएडा या भागात आलेलो आहे. या ठिकाणी मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन, तिथली देवपूजेचं दर्शन तुम्हाला सर्वांना घडवतो आहे. आपण ते मंदिर बघूया, त्याचा इतिहास, त्याची माहिती जाणून घेऊ. दिल्लीमधला काही भाग आहे नोएडा, ग्रेटर नोएडा. त्यातला हे ग्रेटर नोएडा म्हणजे नवा भाग असं म्हणतात. इथे हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या संदर्भातले थोडंसं आता सध्या काम चालू असल्या कारणाने मी पूर्ण तर नाही पण बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जे काम चालू आहे त्यांनी पण या मंदिराच्या माहिती ती सर्व या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. इथली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे दादा आहेत आमचे आदरणीय पूजनीय श्रद्धेय अंशुमनी दादा, या मंदिराचे व्यवस्थापक आहे. प्रशस्त जागा आहे. ही माझ्या परमेश्वराच्या स्पर्शाने संबंधित झालेली हे सर्व विशेष चिंतामणी ओटा 6 बाजूनी वंदन करण्यासारखं आहे. गोवर्धनचा विशेष हा रुद्रपूरचा आहे ना, रुद्रपूरचा विशेष हा भोगरा श्री गोवर्धन आक्रम सुकळीचा आहे, दिसायला गोवर्धन सारखाच आहे. हा श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष. रुद्रपूरला भैरव बुर्जाच्या शेजारी जी द्वारका दर्शन स्थान आहे तिथली ही मूर्ती आहे. आणि अर्थातच सगळ्या जगाला वेध लावणारे भगवान गोपालकृष्ण त्यांची संगमरवरी पाषाणाची ही मूर्त. अशी संपूर्ण देवपूजा आहे. या संपूर्ण मंदिराचा इतिहास माहिती आपण या मंदिराचा संचालिका आदरणीय पूजनीय श्रद्धेय तपस्विनी औसाबाईजी यांच्याकडून जाणून घेऊया. बाईजी, आपण या मंदिराची माहिती सांगावी जेणेकरून सगळं बघणाऱ्यांना माहिती व्हावं की धर्माचा प्रचार प्रसार होताना परमेश्वर कसे सहाय्य करतात. मैंने इस मंदिर की ज़मीन 2005 में अप्रैल 2005 में ली थी और मैं स्कूल चलाती थी. उस स्कूल के थोड़े से हिस्से को इस मंदिर की स्थापना के लिए खर्च किया. तब पहले यहाँ पे जंगल था, लेकिन अब भगवान की अपार कृपा से यहाँ पर बहुत बड़ी बस्ती है, नामधारक भी बने हैं. गांव में होने के बावजूद भी एक भव्य मंदिर भगवान की कृपा से ही बना है, ऐसा मुझे नज़र आता है. और समय समय पर मैंने भगवान को अनुभव किया है, उनके हर पग पर उनको इस स्थान पर रहते हुए अनुभव किया है. आज 21 साल 2 महीने में इस मंदिर का संचालन करते करते जीवन के बहुत ऐसे अनुभव है जो कि अगर बताया जाए तो किताब लिखी जा सकती है, ऐसे भगवान के अनुभव हैं. तो आप सबसे प्रार्थना है कि जब भी आप उत्तर भारत आएँ तो ग्रेटर नोएडा स्थित कुलेसरा गांव है, ये
इस मंदिर में हमें ज़रूर दर्शन दें। ये मंदिर 24/7 आवर्स आपके लिए खुला हुआ है और 365 डेज हम नहीं भी होंगे तो यहाँ पर सेवा के लिए भक्तजन उपस्थित रहेंगे और आपकी सेवा में हमेशा रहेंगे। तो आप यहाँ पर आएँ। मोबाईल नंबर मेरा मोबाइल नंबर है 9250628985। धन्यवाद ताईजी, दंडोत बाईजी. हे सर्व तुम्ही नक्की आलात तर नक्की या. आणि या मंदिराचं व्यवस्थापन करणारे मी आत्ता सांगितलं तसं आदरणीय पूजनीय श्रद्धेय अंशमुनी दादाजी हे सर्व बघत असतात. अत्यंत भावाळू श्रद्धाळूपणे सर्व करतात. माझी खरं तर बघायला गेलं तर पहिलीच वेळ असं म्हटलं तरी पण जितक्या प्रेमाने विचारपूस केली ते आनंद वाटला. म्हणून तुम्ही सर्वांनी इकडे नक्की या. हक्काचं ठिकाण समजा, अधिकाराचं ठिकाण समजा आणि नक्की या. दंडोत प्रणाम.